स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। 1000 रुपये देऊ, तुमच्या आमच्या एकूण दानतीच्या एकूण उत्पन्नाच्या 10% तरी समाजाला दिलं पाहिजे, हा नियम आहे। आणि म्हणून गावामधनं दर प्रत्येक वाढदिवसाला पैसा जमतो। मुंबई पुण्यात ग्रंथालयाची पुस्तकं आहेत, ती आमच्याकडे पुस्तकं आहेत शिराडोला। मुलं वाचतात, परीक्षा देतात आणि ज्ञानाची महती अशी आहे, एकदा तुम्ही ज्ञानाच्या नादी लागला की हे ज्ञान तुम्हाला इतकं उच्च पदावर नेऊन सोडतं, तुम्ही कुठलीही परीक्षा द्या 100% पास होता, उत्तम होता पास। अगदी ते काम तिथं चाललंय। तुम्हालाही माझी विनंती आहे, सरकार तर देईलच, गाडेकर साहेबांसारखा अतिशय उत्तम संचालक या राज्याला लाभलेले आहेत, ते तर देतीलच। पण आपणही आपल्या गावामध्ये एखादं लग्न झालं, एखादा वाढदिवस झाला सरपंचाच्या पोराचा, सरपंच साहेब आम्हाला जेवण देऊ नका, अन्न महत्वाचं नाही, संध्याकाळच्याला अन्न पचून जातं ते, तसले ते फालतू बुंदीन बिंदीन जिलेबी खाऊन आरोग्य बिघडून जाते सगळं। आम्हाला पिठलं भाकरी द्या, पण तुमच्या लेकराच्या वाढदिवसाचे पैसे आमच्या ग्रंथालयाला द्या। आम्ही पुस्तक आणतो आणि स्टॅम्प मारतो, आदरणीय सरपंच साहेबांच्या मुलाच्या वाढदिवशी आम्हाला असे 1000 रुपये 1100 रुपये मिळाले, त्याचे आम्ही पुस्तकं आणू। विनंती तर करा तुम्ही, नक्की यश मिळतं, नक्की फायदा होतो आणि ग्रंथालय समृद्ध होतात। ग्रंथालय समृद्ध झाले की तुम्हाला सांगतो मानवी जीवनमूल्य समृद्ध होत असतात। मी म्हणलं की दुष्कर्म होणार नाही, चोरी होणार नाही, हिंसा होणार नाही, कोणी मुलीला हुंड्यासाठी जाळणार नाही। ज्ञानावर आधारलेला समाज हा आदर्श समाज असतो। बाबासाहेबांचं तेच म्हणणं होतं, पुस्तकांच्या आणि ज्ञानावर आधारलेल्या समाजाला आपण सारे निर्माण करूया। आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही एकटे बरंच सापडणार तुम्हाला एका जागी, एवढे सगळे एकत्र सापडत नाही तिथं। मी रोज 1-2 गावाला फिरतो, भाषण देतो गावात जाऊन, गावकरी जमतातच, मंत्री शिक्षण संचालकांना चला चला चला, आणि तिथं महत्त्व सांगत असतो वाचनाचं आणि ग्रंथांचं। तिथं महत्त्व सांगतो, पहिलीपासून विद्यार्थ्याच्या मनामध्ये ध्येय भरा की मी अधिकारी होणार आहे, मी अधिकारी होणार आहे। आणि जेव्हा गुरुजींनाही सांगत असतो, आमच्या 7 लाख गुरुजी आहेत, त्यांनाही सांगायचा, गुरुजी तुम्ही जेव्हा पहिलीपासून विद्यार्थ्याच्या मनामध्ये चांगले विचार भरता, तेव्हा तो विद्यार्थी तसाच तयार होतो। तिथं अशोक भरवाड नावाचा एक PI होता वजिराबादला आणि ग्रामीणला नांदेडला, तो माझा विद्यार्थी पहिलीपासून, जे डोक्यात भरलं होतं मी, तुझी उंची चांगली आहे, तू PSI 100% होतोस, अभ्यासाला लाग। पहिलीपासून लोक हसायचे, पहिलीपासून MPS, हो पहिलीपासून MPS, पहिलीपासून स्पर्धा परीक्षा, पहिलीपासून मोठं होण्याची स्वप्न। भिकार आणि दरिद्री स्वप्न कधी करायची नाहीत लेकरांच्या मनामध्ये, उत्तम स्वप्न करायला शिका, ती मोठी होतात कारण पहिली परीक्षा काही दिवस मॅट्रिक पास झाला, BA झाला, ट्रकचा ड्रायव्हर झाला, म्हणजे काही हरकत नाही हो। मी देखील गुरुजी होतो, प्रायमरी टीचर जिल्हा परिषद शाळेमध्ये 12 वर्ष, पण ज्ञानाची साधना कधी थांबवली नाही। ज्ञान घेत राहिलं, MPSC परीक्षा दिली, महाराष्ट्रामध्ये पहिला आलो शिक्षणाधिकाऱ्याच्या परीक्षेमध्ये, तेही डेपो परीक्षेला बसला आणि MPSCच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रामध्ये पहिला आलो PSI परीक्षेला। मी म्हटलं बघ, पहिलीपासून तुला काय सांगितलं होतं, तू PSI होतो, झालाच की नाही बघ, तू वाचत राहिला, ज्ञान घेत राहिला, मनामध्ये स्वप्न गेला। आज तरुणांच्या